नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 9वी गणित भाग 1 घटक 3 बहुपदी पॉलिनॉमियल्स या प्रकरणाचा आपण अभ्यास करीत आहोत. सराव संच 3.5 आपण सोडवत आहोत. यामध्ये प्रश्न 6 आपण सोडवणार आहोत. यम घन वजा 5y वर्ग अधिक 7y अधिक यम या बहुपदीस y अधिक 2 ने भागल्यास बाकी 50 उरते, तर यमची किंमत काढा. सोपं उदाहरण आहे. या बहुपदीमध्ये y अधिक 2 हा अवयव आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी अधिक 2ची विरुद्ध संख्या वजा 2 ठेवायची आणि या ठिकाणी याची किंमत 50 येते हे दाखवून यमची किंमत काढायची. पाहूया. पहा, पी वाय बरोबर आपण y घन वजा 5y वर्ग अधिक 7y अधिक यम मानलेला आहे. yची किंमत अधिक 2ची विरुद्ध संख्या वजा 2 ठेवलेली आहे. जिथं y आहे तिथं वजा 2 ठेवले. पी ऑफ वजा 2 बरोबर वजा 2चा घन वजा 5 गुणिले वजा 2चा वर्ग अधिक 7 गुणिले वजा 2 अधिक यम. वजा 2चा घन वजा 8 वजा 2चा वर्ग अधिक 4 आणि हे पूर्वीचे वजा 5 गुणिले 4 वजा 20 हे वजा 8. त्यानंतर 7 गुणिले वजा 2 वजा 14 अधिक यम. वजा 8 वजा 5 वजा 13 वजा 5 गुणिले 4 वजा 20. सर्वजण वजा आहे तिथंपर्यंत. 20 येणार 28 28 आणि 14 42 वजा 42 वजा वजांची वजा 42 अधिक यम. परंतु त्याची किंमत पी ऑफ वजा 2 म्हणजे इथं किंमत येणार आहे ती 50 दिल्या, म्हणजे वजा 42 अधिक यमची किंमत 50 दाखवायची आणि मग वजा 42 पलीकडे गेल्यानंतर 50 नंतर अधिक 42 म्हणावं लागेल. 50 आणि 42 92 यम बरोबर 92 अशी यमची किंमत आहे. ओके. 7वं उदाहरण आहे. अवयव सिद्धांताचा उपयोग करून x अधिक 3 हा x वर्ग अधिक 2x वजा 3चा अवयव आहे किंवा नाही ते ठरवा. या ठिकाणी पी ऑफ एक्स ही बहुपदी मानाही दिलेली आणि अधिक 3ची विरुद्ध संख्या वजा 3 ठेवल्यानंतर बाकी 0 आली तर अवयव आहे. पी ऑफ वजा 3 जिथे x आहे तिथं वजा 3 ठेवावं लागेल. पी ऑफ वजा 3 एक्सची किंमत वजा 3चा वर्ग अधिक 2 गुणिले वजा 3 वजा 3 वजा 3चा वर्ग अधिक 9 2 गुणिले वजा 3 वजा 6 आणि या ठिकाणी वजा 3 9मधून 6 गेले 3 उरले. ओके. वजा चिन्ह आहे. अधिक 2 गुणिले वजा 3 आणि पहिले 3 आहेत. 3मधून 3 गेले 0 म्हणजे बाकी 0 म्हणजे x अधिक 3 हा या बहुपदीचा अवयव आहे. त्यानंतर 9व्या उदाहरणामध्ये खालील उदाहरणात क्यू ऑफ एक्स म्हणजे पुढची बहुपदी. हा पी ऑफ एक्स म्हणजे पाठीमागच्या बहुपदीचा अवयव आहे का नाही ते ठरवा. बाकी 0 आली की अवयव आहे. म्हणजे पी ऑफ एक्स या दिलेल्या बहुपदीमध्ये वजा 1ची विरुद्ध संख्या अधिक 1 ठेवल्यानंतर जर बाकी 0 आले तर अवयव आहे म्हणायचं. एक्स घन वजा एक्स वर्ग वजा एक्स वजा 1 एक्सची किंमत अधिक ठेवायची आहे. जिथं एक्स आहे तिथे 1 ठेवलेला आहे. पी ऑफ 1चा घन वजा 1चा वर्ग वजा 1 वजा 1 1चा घन 1. या ठिकाणी वजा चिन्ह प्रश्नातलं आहे. 1चा वर्ग 1च, त्यामुळं वजा 1 वजा 1 वजा 1 वजा 3 अधिक 1 वजा 2. पी ऑफ 1 वजा 2 बाकी 0 नाही, म्हणून क्यू ऑफ एक्स म्हणजे x वजा 1 हा दिलेल्या बहुपदीचा अवयव नाही. दुसरा पी ऑफ एक्स बरोबर 2x घन वजा x वर्ग वजा 45 पी ऑफ एक्स x वजा 3. दिलेल्या या पी ऑफ एक्सच्या बहुपदीमध्ये x वजा 3 म्हणजे वजा 3ची विरुद्ध संख्या अधिक 3 ठेवायची आहे. पहा या ठिकाणी पी ऑफ 3 जिथे x जिथे 3 ठेवल्या 2 गुणिले 3चा घन वजा 3चा वर्ग वजा 45 3चा घन 27 गुणिले 2 54 वजा 3चा वर्ग 9 वजा 45 आहे पहिलेच. वजा 45 वजा 9 वजा वजांची बेरीज वजा असते वजा 54 वजा 45 वजा 54 हे 7 2 54. ओके. हे 3चा घन 27 2 54 हे आणि या ठिकाणी वजा 9 वजा 25 वजा 54 इथं पुढच्या पायरीला मांडलेत. ओके. असो 54 वजा 54 0 म्हणजे बाकी 0 आहे, म्हणून x वजा 3 म्हणजेच क्यू ऑफ एक्स हा पी ऑफ एक्सचा अवयव आहे. बाकी 0 आहे. ओके. त्यानंतर 10वा प्रश्न आहे. x अधिक 1 ने xचा 31वा घात अधिक 31ला भागल्यास येणारे बाकी काढा. काही अवघड नाही. x अधिक 1 म्हणजे अधिक 1ची विरुद्ध संख्या वजा 1 x साठी ठेवायची. पहा, पी ऑफ वजा 1 वजा 1चा 31वा घात आणि अधिक 31.
आता वजा 1चा 31वा घात म्हणजे 1चा कितीही वेळा गुणाकार 1 येतो. ओके. 1चा 100वा जरी घात केला तरी 1च असतो. पण वजा 1चा 31वा घात म्हणजे वजा 1 31 वेळा म्हणजे विषम वेळा आहे. म्हणून विषम वेळा गुणाकार ऋण संख्येचा वजा 1. म्हणून वजा 1 अधिक 31, 31मधले गेले 30, बाकी काही शून्य आलेलं नाही. किंवा वजा 1 बरोबर 0. या ठिकाणी बाकीच विचारलेले आहे, म्हणजे बाकी 30 आहे. 10व्या प्रश्नामध्ये बाकी विचारले, येणारे बाकी काढा. त्यानंतर 11वा प्रश्न, यम वजा 1 हा यमचा 21वा घात वजा 1 आणि यमचा 22वा घात वजा 1 या बहुपदीचा अवयव आहे का ठरवा. दाखवा. वजा 1ची वृद्ध संख्या अधिक 1, एकदा यमचा 21वा घात वजा 1 यामध्ये ठेवायची आणि या ठिकाणी यमचा 22वा वजा 1 ठेवायची. 0 आल्यानंतर यम वजा 1 अवयव आहे. पाहूया. या ठिकाणी यम बरोबर 1 ठेवायचं आहे. वजा 1ची विरुद्ध संख्या या ठिकाणी अधिक 1 आहे. यम आहे तिथं 1 ठेवायचा. 1चा 21वा घात वजा 1, 1चा 21वा घात, 1चा 21 वेळा गुणाकार 1च. 1 वजा 1 0, म्हणजे यम वजा 1 हा यमचा 21वा घात वजा 1चा अवयव आहे. बाकी 0 आहे म्हणून. ओके. बाकी 0 आहे. त्याच पद्धतीनं यम वजा 1 हा यमचा 22वा घात वजा 1चा अवयव आहे का नाही पाहूया. यमची किंमत 1च ठेवायची. पी ऑफ 1 बरोबर 1चा 22वा घात वजा 1, 1चा 22वा 1, 1 वजा 1 0. इथं सुद्धा बाकी 0 आहे, म्हणजे अवयव यम वजा 1 हा यमचा 22वा घात वजा 1चा अवयव आहे. ओके. त्यानंतर 12वा प्रश्न आहे, जर x वजा 2 आणि x वजा 1/2 हे दोन्ही nx वर्ग वजा 5x अधिक m या बहुपदीचे अवयव असतील तर दाखवा m बरोबर n बरोबर 2. एकदा xची किंमत 2 या दिलेल्या बहुपदीमध्ये ठेवायची. या ठिकाणी m अधिक n या स्वरूपात समीकरण मिळणार आहे. त्यानंतर xची किंमत वजा 1/2 ची वृद्ध संख्या अधिक 1/2 याच्यामध्ये ठेवायची. तिथे m आणि n च्या स्वरूपात समीकरण मिळेल. पहिलं आणि दुसरं मिळालेलं ते सोडवायचे आणि mची किंमत 2च येते, nची किंमत 2 येते. असं झालं तर m बरोबर n बरोबर 2 आहे असं म्हणता येईल. ठीक आहे. पहिल्यांदा xची किंमत 2 ठेवायची, कारण वजा 2ची वृद्ध संख्या अधिक 2 आहे. मग पी ऑफ 2 बरोबर n गुणिले 2चा वर्ग वजा 5 गुणिले 2 अधिक m, 2चा वर्ग 4 गुणिले n 4n वजा 5 2 10 वजा 10 अधिक m. परंतु x वजा 2 हा अवयव आहे, म्हणजे 4n वजा 10 अधिक mची किंमत 0 दाखवावी लागेल. वजा 10 पलीकडे गेले. 4n अधिक m बरोबर 10 हे पहिलं समीकरण मिळालं. आता xची किंमत 1/2 ठेवूया. जिथे x आहे तिथे 1/2 ठेवलेलं आहे. या ठिकाणी 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4, पाठीमाग n आहे म्हणून n भागिले 4, वजा 5 गुणिले 1/2, 5 1 5/2 अधिक m. आता या ठिकाणी म्हणजे याची किंमत पण अवयव आहे म्हटले, म्हणजे 0 दिल्या, म्हणजे याची किंमत 0 ठेवली. मग 4 आणि 2चा लसावी 4, 4 आणि 2चा लसावी 4, 3 आणि 6चा लसावी 6, कारण हा जो लसावी आहे 4, लसावी तो 2च्याही पाड्यात आहे. 4 आणि 2चा मसावी घेतला असता तर 2 आला असता, पण लसावी 4 का लहानाच्या पाड्यात आहे. अशी लहानात लहान संख्या आहे की दोघांची पाड्यात असली पाहिजे. ठीक आहे. लसावी 4 आला 2 आणि 4चा, प्रत्येक पदाला लसावीनं भागल्यानंतर गुणल्यानंतर छेद निघून जातो. छेद घालवायचंच आहे. ह्याला 4 गुणलं, ह्याला 2 गुणलं, ह्याला 4 गुणलं, 4 4 गेले, n राहिलं. 4ला 2 भागलं, 2 4, इथं आलेलं 2 5 संग गुणिले वजा 10 अधिक 4m, 0 दाखवायचे. वजा 10 पलीकडे गेले, n अधिक 4n बरोबर 10, वजा 10 पलीकडे गेल्यानंतर दुसरं. आता समीकरण 2 मध्ये m 4m आहे आणि समीकरण 1 मध्ये m एकटा आहे. इथे जर 4m असता तर 1 मधला 4m आणि 2 मधला 4m वजाबाकीने गेला असता. मग इथं आणूया ना, समीकरण 1ला 4 गुण्या म्हणजे 4 × 16n अधिक 4m अधिक 40 होणार आहे. ओके. इथं केलेलं आहे ते पहा. आणि दुसरं तसं ठेवले, म्हणजे समीकरण 1ला 4 न गुणून समीकरण 1 मधून 2 वजा करू, 40 मधून भागिले 30 अधिक 4m वजा 4m गेले, कारण ते नियोजन केले ते घालवण्यासाठी. 4 न गुणल्या समीकरण 1ला, 16 मधून n गेले, 1 n गेला, 15n बरोबर 30, n बरोबर 2 आलेला आहे. nची किंमत 2. आता ही किंमत कुठे ठेवा, 1 मध्ये ठेवा, 2 मध्ये ठेवा. mची किंमत काय मिळते पाहूया. या ठिकाणी समीकरण 2 मध्ये ठेवले. समीकरण 2 मध्ये n अधिक 4m बरोबर 10, यांची किंमत 2 ठेवूया. 2 अधिक 4m बरोबर 10 आणि 2 पलीकडे गेले, 10 मधून 2 गेले, 8 उरले. 4m बरोबर 8,
या 4 गुणिले पलीकडून 8ला भागिले m बरोबर 2. mची पण किंमत 2 आली, nची किंमत 2 आली, म्हणून m बरोबर n बरोबर 2. ओके. क्वेश्चन नंबर 6. If the polynomial y cube minus 5y square plus 7y plus m is divided by y plus 2 and the remainder is 50, then find the value of m. Okay, putting the value of y is equal to minus 2 in that polynomial, we get here p of minus 2 raised to cube minus 5 into minus 2 raised to 2 plus 7 into minus 2 plus m minus 2 raised to 7 minus 8 minus 5 minus 2 raised to 2 means 4 into minus 5 minus 20. Okay, 7 into minus 2 minus 14 plus m. Here minus 5 into 4 minus 20 minus 8 minus 20 minus 14 minus 42 plus m. Okay, but the value of p of minus 2 is given 50, therefore minus 42 plus m is equal to 50. m is equal to 50 plus 42, 92. The value of m 92. Okay, example number 7. Use factors theorem to determine whether x plus 3 is a factor of x square plus 2x minus 3 or not. Okay, putting value of x minus 3, when we get here 0, then x plus 3 is a divisor of that polynomial. Okay, putting x is equal to minus 3, p of minus 3 is equal to minus 3 square plus 2 into minus 3 minus 3 square 9, 2 into minus 3 minus 6 minus 3, 9 minus 6 3 minus 3 0, p of minus 3 is equal to 0. Here remainder 0, then x plus 3 is a divisor of x square plus 2x minus 3. Okay, or factor. Okay, x plus 3 is a factor of x square plus 2x minus 3. Okay, in example 9, by the using factor theorem in the following example, determine whether q of x is a factor of q of x or not. Okay, putting value of x is equal to 1 in that p of x. Okay, we get p of x is equal to x cube minus x square minus 1 minus x minus 1. Putting x is equal to 1, p of 1 is equal to 1 cube minus 1 square minus 1 minus 1. Okay, 1 cube 1 minus 1 square 1 minus 1 minus 1. Okay, minus 1 minus 1 minus 1 3 times, minus 3 plus 2 minus 2. P of 1 is equal to minus 2. Okay, here p of 1 is not 0, then q of x is not factor of this given polynomial. Second, and p of x is equal to 2x cube minus x square minus 45, and q of x is equal to x minus 3. Putting x is equal to 3 in that polynomial, we get p of 3 is equal to 2 into 3 cube minus 3 square minus 45, 3 cube 27 into 2 44, 54. Here minus 3 square 9, minus 9 minus 45 minus 54 plus 54 minus 54 0. Okay, here q of x is equal to 0, then x minus 3 is a factor of p of x. Okay, that is q of x is a factor of p of x. 10th example, if x raised to 31 plus 31 is divided by x plus 1, then find the remainder. Okay, putting x is equal to minus 1 in that polynomial, we get p of x is equal to putting x is equal to minus 1, p of minus 1 raised to 31 plus 31. Okay, minus 1 31 times, that means minus 1. Okay, plus 31 minus 1 30. Okay, p of minus 1 30. Here a remainder is equal to 30. Then example 11, show that m minus 1 is a factor of m21 minus 1, m raised to 21 minus 1, and m raised to 22 minus 1. Putting value of m is equal to 1 into polynomials. Okay, at first put m is equal to 1 in that polynomial, m raised to 21 minus 1, 1 raised to 21 minus 1, 1 raised to 21 1. The product of 1 21 times 1, 1 minus 1 0, p of 1 is equal to 0. Here remainder 0, m minus 1 is a factor of m21 minus 1. Okay,
Then P of m is equal to m raised to 22 minus 1. Putting m is equal to 1. P of 1 is equal to 1 raised to 22 minus 1. 1 raised to 22. The product of 1, 22 times 1. 1 minus 1, 0. Okay. P of 1 is equal to 0. Here remainder 0. Then m minus 1 is a factor of m 22 minus 1. Okay. Example number 12. If x minus 2 and x minus 1 half both are the factors of the polynomial nx over nx square minus 5x plus m, then show that m is equal to n is equal to 2. Okay. Putting value x is equal to 2 in that polynomial, we get one simultaneous equation, and putting value of x is equal to 1 half in that polynomial, we get second polynomial. Okay. Second simultaneous equation. Solving these two simultaneous equations, we get m is equal to 2, also in n is equal to 2. See, putting x is equal to 2. P of 2 is equal to n into 2 square minus 5 into 2 plus m. 2 square 4n minus 5 into 2 minus 10 plus m. But x minus 2 is a factor of this polynomial. Therefore, 4n minus 10 plus m is equal to 0. That means 4n plus m is equal to plus 10. Okay. 1. Putting x is equal to 1 half. We get p is equal to half. n into 1 half square minus 5 into 1 half in plus m. Here 1 square 1, 2 square, denominator 2 square 4. That means n into 1, n upon 4. Okay. Minus 5 into 1 half minus 5 upon 2 plus m. But here remainder 0. Okay. Is a factor. N x minus 1 half is a factor. That means remainder 0. N upon 4 minus 5 upon 2 plus m is equal to 0. Here LCM is 4. Okay. 4 LCM of 4 and 2 4. Multiplying each term by LCM, that means by 4, we get 4 cancel. Okay. Minus 5 upon 2 into 4. Dividing 4 by 2, we get 10. Here 4 cancel, n. Minus here 2 minus 5 into 2 minus 10 plus 4m is equal to 0. That means n plus 4m is equal to minus 10 goes LH to RHS, we get 10. This is second. Here eliminating m, multiply equation 1 by 4, we get 16n plus 4m is equal to 40. See here. And second, n plus 4m is equal to 10. Subtracting, here changing signs, plus minus plus minus plus minus, 40 minus 10, 30, 4m minus 4m cancel, 16n minus n, 15n. Dividing both sides by 15, we get n is equal to 2. Here putting this value in equation second is n plus 4m is equal to 2. n is 2. 2 plus 4m is equal to 10. That means 4m is equal to 10 minus 2, 10 minus 2, 8. 4m is equal to 8. Dividing both sides by 4, we get m is equal to 2. Here n is equal to 2. m is equal to 2. That means our proof is m is equal to n is equal to 2. ओके. अशा पद्धतीनं हा व्हिडिओ जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांना जरूर हा पाठवून त्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करा. धन्यवाद मित्रांनो.